नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण अभिजितचे परीक्षा घेण्यासाठी तयार झालेले असतात. त्याच वेळेला आता अभिजित येतो आणि म्हणतो की आकाश बोलवलंस मला. त्यावेळेला आकाश म्हणतो की हो अभिजित, ॲक्च्युली हे जे फोटोज आहेत ते तू बघ आणि त्यावरून तुला काही आठवतं आहे का ते तुला सांगावं लागेल. म्हणजे आम्ही तुझी परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे शेवटची, आणि या फोटोजमधून तुला आपल्या अगोदरच्या म्हणजेच लहानपणापासूनच्या ज्या मेमरीज असतील त्याचे काही व्हिडिओज आहेत आणि काही आत्ताचे फोटोज आहेत, त्यावरून तुला काय आठवतं आहे ते जरा तू बघ. असं म्हणून आता अभिजितला तो ते सगळं बघायला सांगतो. आणि आकाश आता अथर्वला म्हणतो की ते जरा मला फोटोज दे. मग अथर्व त्याला ते फोटोज देतो आणि नंतर मग आता अभिजितला म्हणतो की अभिजित, आता हे सगळे फोटोज तू बघायला सुरुवात कर. त्यावरून आम्ही डिसाईड करू की तुला सगळं आठवतं आहे की नाही आणि तू अभिजित आहे की नाही. हा घे, हा पहिला फोटो. तेव्हा तो पहिला फोटो घेतो आणि अभिजित तो फोटो आता बघायला लागतो. आणि तो बघितल्यानंतर म्हणतो की हा फोटो, आणि तो फोटोकडे बघून आता विचित्रपणे हसायला लागतो. सगळेजण त्याच्याकडे बघत असतात आणि रागिनी म्हणते की ह्याला वेड वगैरे लागलं आहे की काय, आणि ती अगदी निरखूनच त्याच्याकडे बघायला लागते. नंतर मग तो अभिजित फोटो बघत म्हणतो की आकाश, अरे हा फोटो हा तर मला विसरताच येणार नाही आहे. हा फोटो म्हणजे माझा अत्यंत जवळचा फोटो, आणि हा फोटो पौर्णिमाचाही सगळ्यात फेवरेट फोटो आहे आत्तापर्यंतचा. असं म्हटल्यावर आता तो पौर्णिमाकडे बघत राहतो. पौर्णिमाही चकित होऊन त्याच्याकडे बघते की नेमका कोणत्या फोटोबद्दल बोलतात हे. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे आकाश, हा फोटो ना, या फोटोतली माझी नजर पौर्णिमाला फार आवडते आणि मी या फोटोत फार छान बघितले असं पौर्णिमा बघते आणि पोजही छान वाटते. आणि हा फोटो आहे ना, पौर्णिमाला इतका आवडला होता की तो फोटो तिने तिच्या मोबाईलमध्ये पण ठेवला आहे वॉलपेपरवरून, आणि ती ना फोटो सारखी सारखी बघत असायची. हा फोटो ती सारखी दिवसातून कितीतरी वेळा पाहायची. तेव्हा मी तिला बोललो पण होतो की अगं काय हा फोटो इतका पाहत बसतेस. आणि त्यावेळेला तुला माहिती आहे, पौर्णिमा हा फोटो बघत असताना ना मानसी पण तिला काहीतरी बोलली होती. तेव्हा पौर्णिमाला मानसीचा इतका राग करायचा होता, इतकी चिडली होती ती मानसीवर, आणि खूप बोलली होती तिला. म्हणजेच या फोटोवरून तिने तिला खूप बोलून दाखवलं होतं. आणि तेव्हा कसं बसं मीच तिला शांत केलं होतं. मला सगळं आठवतं आहे. आणि पौर्णिमा तिच्यावर त्यावेळेला खूप हसली पण होती. म्हणजे ती अर्थात मस्करी करत होती, पण पौर्णिमा त्यामुळे खूप चिडली पण होती. तेव्हा आता मानसी पटकन बोलून जाते की हो बरोबर बोलतायत हे, बरोबर आहे, या फोटोच्या वेळेला असंच घडलं होतं. पौर्णिमा सारखी सारखी हा फोटो बघायची. तेव्हा मग आता मानसीला लगेच तो विचारतो अथर्व की बरोबर म्हणतोय का. मग ती म्हणते की हो बरोबर बोलतायत, ते असंच घडलं होतं या फोटोच्या वेळेला. मग आता पहिला पॉईंट तर बलदेवने अगदी बरोबर समजावून सांगितलेला असतो. आणि नंतर मग आता हे होत असताना लगेच अथर्व म्हणतो की दादा, हा दुसरा फोटो घे. तेव्हा आकाश त्याला म्हणतो की एक मिनिट अथर्व, लगेच त्याला दादा म्हणण्याची गरज नाही आहे, अजूनही काही फोटोज आणि व्हिडिओज बाकी आहेत. त्यानंतर मग आपण ठरवूया की नक्की काय आहे, अभिजित आहे की नाही ते. तेव्हा मग तो दुसरा फोटो घेतो. आणि नंतर तो फोटो घेतल्यानंतर अभिजितचा तो असा ब्लॅक कुर्त्यामधला तो फोटो असतो. आणि भूमी गालातल्या गालात हसत असते, म्हणते की दाखवा. सगळं काही दाखवलं तरीही ते सिलेक्ट केलं आहे मी, जे मी बलदेवला त्याबद्दल माहिती दिली आहे. मग आता लगेच अथर्व दुसरा फोटो देतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर, आणि तो फोटोही बघत असताना त्याला हसायला येत असतो. आणि लगेच अथर्व आता त्याच्याकडे बघत राहतो की हा असा का हसतोय. तेव्हा आकाशला बघत तो म्हणतो की अरे आकाश, हा काय फोटो आहे, खरंच मला स्वतःला या फोटोला पाहून काढल्यानंतर खूप हसायला यायचं. आकाश म्हणतो की कशाला का हसायला यायचं. तेव्हा मग तो म्हणतो की अरे आपण सगळेजण छान तयार झालेलो, आपलं फॅमिलीचं फंक्शन होतं आणि त्यावेळेला हा फोटो काढला होता. अरे आमच्या दुसऱ्या लग्नाचा वाढदिवसाचा आहे हा फोटो. आणि तो फोटो पाहून खूप हसत असतो. आता आकाशही सगळ्यांकडे बघायला लागतो आणि हे बरोबर आहे का. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते की हो बरोबर, आपल्या दुसऱ्या लग्नाचा वाढदिवस होता तो. तेव्हा मग अभिजित तो फोटो बघून हसायला लागतो आणि म्हणतो की अरे आकाश, काय सांगायचं तुला मी, किती किती म्हणून हसायला येते मला. अरे पौर्णिमा तर या फोटोवरून पण माझ्यावर चिडली होती. हा फोटो कसा आला आहे माहिती आहे, म्हणजे आम्ही सगळेजण एकत्र होतो, परंतु हा फोटो ना अगदी मी कसा उभा राहिलेलो, एखादा कैदी कसा उभा राहतो जेलमधून सुटून आल्यावर, तसा अगदी मी उभा राहिलेलो. त्यामुळे पौर्णिमाला खूप राग आला होता. ती म्हणाली काय हो, या फॅमिली फोटोमध्ये तुम्ही असे का उभे आहेत, अगदी व्यवस्थितपणे उभे राहा. तेव्हा अथर्व, हा फोटो तूच क्लिक केला होतास बरोबर ना. तेव्हा अथर्व म्हणतो की हो दादा बरोबर आहे, हा फोटो मीच काढला होता. त्यावर अभिजित म्हणतो की अरे हो, हा फोटो यानेच काढला होता, आहे माझ्या लक्षात. आणि मग अथर्वला पौर्णिमाने रिक्वेस्ट पण केली होती की परत आता हा फोटो काढायचा आहे, परंतु काहीतरी गडबड झाली आणि तो फोटो काढण्याचं ना आमचं राहूनच गेलं होतं. मग तो फोटो तसाचा तसा राहिला आणि ती आठवणही तशीच राहिली. आणि त्याच फोटोमधला हा माझा फोटो आहे बरोबर ना.
आणि मग पौर्णिमा तर माझ्यावर तेव्हा खूप चिडली होती की हा तुमचा ना फोटो बरोबर आला नाही फॅमिलीमधला, तुम्ही सगळा फोटो बिघडवलाय, असं ती रागारागात मला म्हणाली होती. आता हे सगळं जेव्हा एक एक करून तो सांगत जातो, रागिणीचा काळजाचा ठोका चुकत चाललेला असतो. कारण जर बलदेव एक एक गोष्ट सांगतोय आणि त्यातली एक एक गोष्ट खरी ठरतीये आणि सगळ्यांनी जर त्याला स्वीकारलं तर मात्र रागिणीची पूर्णपणे आता बत्ती गुल झालेली असते. नंतर मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, हा आणखी एक तिसरा फोटो. तेव्हा मग आणखी एक तिसरा फोटो त्याला दिल्यानंतर मग आकाश हा तो फोटो आता त्याबद्दल तो काय बोलतोय याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन असतो. नंतर मग तिसरा फोटो दिल्यानंतर तो तिसरा फोटो असतो तो म्हणजे पौर्णिमा आणि अभिजितचा. आणि या दोघांच्या या फोटोवरून तर तुफान भांडणच झाली होती. अरे एक एक किस्से आहेत म्हणून सांगू आकाश तुला. अरे हा फोटो आहे कधी माहिती आहे का, जेव्हा आईचा सत्कार समारंभ होणार होता ना, जेव्हा आम्ही तयार झालेलो तेव्हाचा हा आमचा फोटो आहे. आणि तुला माहिती आहे का आकाश, याची गंमत म्हणजे पौर्णिमा तिचं म्हणणं असं होतं की आपण दोघंजण ही ना ट्विनिंग करूया, म्हणजे आपण दोघांचे कॉस्ट्यूम सेम. जर पौर्णिमाची साडी तशी असेल तर माझा ब्लेझर किंवा शर्टचा रंगही सेम. मग त्यानंतर तो म्हणायला लागतो की अरे तुला माहिती आहे का काय गंमत झाली, या पौर्णिमाची साडी होती ऑरेंज रंगाची, तर मग या ब्लेझरच्या हातमध्ये ऑरेंज रंगाचा शर्ट कसं वाटेल ते. म्हणूनच मी पौर्णिमाला म्हणालो होतो की नको गं, हे असलं काहीतरी खूळ नको करूस, ते विचित्र दिसेल असं म्हणून मी तिला ओरडलो होतो. आणि मग त्याचा तिला खूप राग आला होता. आणि मला आठवतंय की मानसी, त्यावेळेला मानसी होती आणि तिनेच आमच्यामध्ये मध्यस्थी केली, त्यामुळे या पौर्णिमा बाईसाहेबांचा राग शांत झाला होता. नाहीतर काय, तेव्हाही ती रागवलेलीच होती माझ्यावर. तेव्हा मग रागिनी अगदी थक्कावून बघायला लागते, म्हणजे हा एकावर एक प्रश्नांची सगळी उत्तरं अगदी चोख आणि योग्य देतोय, म्हणजे काय हा नक्कीच अभिजित आहे की काय, अशी ही भीती तिला आता वाटू लागलेली असते. आणि नंतर मग रागिनीचा अगदी घामच फुटत असतो, कारण एक एक प्रश्न एक एक उत्तरं अगदी बरोबर चोख, त्यामुळे ती घाबरत असते. आता आकाश म्हणतो की मग तुला कसं माहिती आहे, ही तर तुमच्या दोघांमधलीच मेमरी आहे ना फक्त, मग ती आम्हाला कशी काय माहीत असेल, आम्हाला कसं, मी कसा विश्वास ठेवू याच्यावर. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अरे हो, मी म्हणालो ना तुला मगाशी की मानसी होती त्यावेळेला तिथेच, मानसीने ते सगळं ऐकलं होतं. आणि मग मानसीने समजवलं होतं की अगं पौर्णिमा असं करू नकोस, आईंच्या फंक्शनला लेट होईल म्हणून चल लवकर. तेव्हा मानसी आठवते ना गं तुला, मग की मी सांगितलं ते सगळं लक्षात येत आहे ना. तेव्हा मानसी म्हणते की हो बरोबर बोलतायत ते, त्यावेळेला मीच तिथे गेले होते आणि मीच त्यावेळेला पौर्णिमाचा सगळा राग काढला होता आणि बाजूला करून मग तिला मी तिथे घेऊन आले होते. तिचा तो खूप हट्ट होता, परंतु मी तिला त्यावेळेला शांत केलं आणि आईंचा सत्कार समारंभ होता त्यावेळेला मी तयारी करून तिला तिथे आणलं होतं, नाहीतर ती रुसूनच बसली होती. आठवते ना, मला सगळं आठवते. आणि ते काही बोलतायत तेही बरोबर आहे. पौर्णिमाचा अगदी राग अनावर होत असतो, कारण जी काही अभिजितची परीक्षा घेतली जात असते त्याचा तिला खूप खूप राग येत असतो आणि ती अगदी रागानेच त्यांच्याकडे बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभिजित सगळे फोटोज अगदी चोख करेक्ट सांगत असतो आणि सत्कार समारंभातला तो फोटो तेही त्याने बरोबर ओळखलेलं असतं. आता हे तिने जे फोटोज असतात ते फोटोज आलटून पालटून बघून अभिजित अगदीच हसत असतो आणि बलदेव अगदी योग्य ॲक्टिंग करत असतो. नंतर मग भूमी मनातल्या मनात म्हणत असते की माहिती आहे, सगळं माहिती आहे, आणि मानसी हे सगळं तू मला सांगितलंयस त्याचाच तर फायदा मला झाला आहे. या फोटोमधल्या एक एक आठवणी तू मला सांगितल्या होत्यास आणि त्याचाच उपयोग मला बलदेवला सांगण्यात झाला आहे आणि त्यामुळेच तर तो तुमच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देतोय, नाहीतर मला कसं कळलं असतं, असं भूमी मनातल्या मनातच म्हणते. आता लगेच अभिजित म्हणतो की झालंय, म्हणजे तुम्हाला सगळे फोटो दाखवून झालेले असतील तर निघू का मी. आणि हे फोटोज आहे ना आकाश, एवढे माझ्याजवळ राहू दे. या फोटोंच्या मागच्या खूप छान आणि गोड आठवणी आहेत, त्यामुळे या फोटो मला माझ्याकडेच ठेवायचेत, असं अभिजित त्याला आता बोलून दाखवतो. माझा खूपच रागराग होत असतो, कारण अभिजितची सतत ही वारंवार घेतली जाणारी परीक्षेचा तिला खूपच असा राग येत असतो आणि ती चिडूनच त्यांच्याकडे बघत असते. त्यावेळेला मग आता हे सगळं झाल्यानंतर अभिजित म्हणतो की मला तरी वाटतंय की मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता करेक्ट दिलेली आहेत, त्यामुळे हे सगळं आता संपलं पाहिजे, हो की नाही. आता मानसी तूही होतीस त्यावेळेला, म्हणजे हे जे फोटोज आहेत ना त्यामधले मेमरी फक्त मी एकटा नव्हतो, त्यामध्ये सगळेजण होते. आणि मानसी तूही सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेस, अथर्व तूही होतास त्या ठिकाणी, आणि बरोबर की नाही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांगितल्यात मी. आणि हे सांगितल्यानंतर आता मानसी ही म्हणते की हो अगदी बरोबर सांगितलं आहे त्यांनी. आणि भूमी पण गालातल्या गालात हसत म्हणते की सांगणारच व्यवस्थित, तशी परीक्षाच झाली होती आमची सगळी आणि तसे उत्तरही अगदी बरोबर दिली होती त्यांनी. नंतर मग आता अभिजित हा तिथून उठत असतो, तेव्हा आकाश त्याला थांबवतो. आणि त्यानंतर मग आता अभिजित म्हणतो की हो दादा, हे व्हिडिओज आहेत, ह्या फाईलमध्ये ठेवलेत. तेव्हा आकाश म्हणतो की अभिजित
अरे तुला व्हिडिओ दाखवायचेच राहिले, हे बघ हे व्हिडिओज आहेत, त्यावरून आपल्या लहानपणीच्या व्हिडिओजवरून तुला काही आठवतंय का ते तू बघ. तेव्हा अभिजित त्या व्हिडिओजबद्दलही सगळं अगदी व्यवस्थितपणे चोख सांगत असतो. आणि तो चोख सांगत असताना आकाश आता म्हणत असतो की बरोबर हे आणि ह्या बाकीच्या व्हिडिओबद्दल काय, असंही तो त्याला विचारत असतो. आणि आता ज्याप्रमाणे अभिजित एकावर एक उत्तरं अगदी व्यवस्थितपणे देत चाललेला असतो, त्यावरून सगळ्यांचा घरातल्यांचा विश्वास पटत असतो की हा अभिजितच आहे म्हणून. आणि तो ज्या प्रकारे सगळी उत्तरे देतोय त्या प्रकारे घरात सगळेजण एकावर एक खुश होत चाललेले असतात. आणि फायनली आपला अभिजितच परत आलाय हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद झळकू लागलेला असतो. आणि भूमी पण गालातल्या घालात हसते की अभिजित सगळं सांगणार आणि बलदेवनी मी सांगितलेलं अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवलंय, खरंच खूप छान. आणि आता सगळ्यांना एक 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 विचारल्यानंतर मात्र इथे पौर्णिमाला खूपच चिडचिड होत असते. पौर्णिमा रागाने त्यांच्याकडे बघत असते आणि ती म्हणते की हे काय चाललंय सगळं, म्हणजे आणखी किती तुम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहात, एक काहीतरी लिमिट असते, एकाला किती प्रश्न विचारे याच्यात तरी काही लिमिट असते. आणि तुम्ही पण काय आश्रितासारखे यांच्या सगळ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देत चालल्यात, काहीच गरज नाही उत्तर देण्याची. त्यांना जर मानायचं असेल तर नको मानू देत, पण मी तर तुम्हाला नवरा मानलंय ना, मी तर तुम्हाला एक्सेप्ट केलंय ना, मग बस झालं, काहीच गरज नाही हे सगळं करण्याची. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर द्यायला काही बांधील नाही आहात. तुम्ही खरं तर भाऊ आहात आणि बस झालं, आता हे काही करण्याची गरज नाही, उठा उठा इथून पहिले, असं म्हणून ती त्याला आता रागाने तिथून उठवते आणि बाजूला घेऊन येते. भूमी बघतच राहिलेली असते. खरं तर भूमीला हे खूप आवडत असतं, कारण पौर्णिमाचा त्याच्यावर पूर्ण 100% विश्वास बसलाय हे तिला कळलेलं असतं. मग आता ती म्हणते की खरं तर ना तुम्ही यांना उत्तर द्यायलाच नको हवी. तुम्ही विसरताय का, तुम्हाला आकाश आणि भूमी यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता. या आकाशने काय केलं होतं तुमच्याबरोबर लक्षात आहे ना तुमच्या, त्यामुळे तुम्ही आता त्याच्यावर विश्वास ठेवूच नका. मी तर तुम्हाला सांगते की तुम्ही इथे प्रश्नाची उत्तरं देण्यापेक्षा ना तिकडे जाऊन काय करायला हवं होतं माहिती आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांची कंप्लेंट खरं तर करायला हवी होती, कारण यांच्यामुळे तुमचा जीव जाता जाता राहिला आहे, माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे आता आपण काहीच ऐकायचं नाही यांचं. या ज्या काही गोष्टी आहेत ना, या गोष्टी तुम्ही आता करायला हव्यात. चला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंटच केली पाहिजे, असं पौर्णिमा आता बोलायला लागते. त्याच वेळेला अभिजित म्हणतो की पौर्णिमा प्लीज थांब, प्लीज ऐक, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तरी समजून घे. असं बोलल्यावर पौर्णिमा तिथेच थांबते. नंतर मग आता तो म्हणतो की पौर्णिमा हे सगळं आता मला नाही करायचं आहे, या सगळ्यातून मला बाहेर यायचं आहे. अगं आता हे माझं कुटुंब आहे, गेलेल्या सगळ्या गोष्टी विसरायच्यात मला, आणि मला आता हे लोक कधी स्वीकारतील याची मी वाट बघतोय. तेव्हा लगेच भूमी म्हणते की आकाश मला तरी असं वाटतंय, ज्या गोष्टी यांनी बोलून दाखवल्यात, जे काही बोलून दाखवलंय त्याच्यावरून तरी मला हेच लक्षात येत आहे की हे अभिजितच आहेत, कारण हे फोटोज आणि हे व्हिडिओज सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत की हे अभिजित आहेत म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो की हो, माझंही तेच म्हणणं आहे, आता हे सिद्ध झालेलं आहे की हा अभिजितच आहे म्हणून. आणि असं म्हटल्यावर आता मानसी म्हणते की हो, मला तर पहिल्याच प्रश्नाला समजलं होतं की हेच अभिजित आहेत, अभिजित भाऊजी. अथर्वही म्हणतो की हो दादा आहे, पटलंय मला. मग नंतर आकाश आता येतो आणि त्याला म्हणतो की हे बघ, तू आता ज्या काही प्रश्नांची उत्तरं दिलीस त्याच्यावरून आता आम्हा सगळ्यांना पटलंय की तूच अभिजित आहेस. आता हे ऐकल्यावर अभिजित खूपच खुश होतो आणि रागिनी अजूनही संशयाने त्याच्याकडे बघत असते, कारण रागिनीला माहीत असतं की मीच माझ्या मुलाला मारलेलं होतं. नंतर मग आता आकाश त्याच्याकडे बघून बोलतो की हे बघ, आम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की तू अभिजित आहेत, परंतु तरीही तुझ्या काही गेलेल्या मागच्या गोष्टी आहेत त्या आम्हाला विसरता येणार नाही. तू जे काही मागच्या काळामध्ये आमच्यासोबत वागला होतास त्या गोष्टी ह्या काही केल्या डोक्यातून जाणार नाही आहेत. म्हणूनच आता आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवू की तू परत तसं वागणार नाहीस. त्या काळात तू खूप विचित्र आणि क्रूर वागला होतास, म्हणजे खूप वाईट वागायचास तू त्यावेळेला. तेव्हा तुला काही नात्यांचं महत्त्व वगैरे काहीच कळायचं नाही. तू कसंही वागायचास आणि माझ्यावर आणि भूमीवर तुझा विशेषतः खूप रागायचा, आणि त्यामुळे तू काय काय केलेलं आहेस हे तुलाही माहीत आहे आणि आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आता या गोष्टी कुठपर्यंत जाऊ शकतात हे तुला माहिती आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश हे बघ, कळतंय ते सगळं, परंतु आता हे अभिजित आहेत एवढं तरी सिद्ध झालेलं आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, ते सिद्ध झालं आहे, परंतु तुला माहिती आहे ना, आठवतं आहे ना काय झालं होतं ते, म्हणजे तू प्रेग्नेंट होतीस आणि आपण फिरायला गेलेलो तेव्हा अभिजितने काय केलं हे सगळं तुला आठवतं आहे ना. अभिजित कसा पडला होता खाली हेही तुला आठवतं आहे ना. असं म्हटल्यावर आता सगळेजण आकाशकडे बघायला लागतात, कारण सगळ्यांच्या डोळ्यासमोर ती आता भयंकर आठवण आलेली असते. कशाप्रकारे अभिजित वागला होता, काय केलं होतं, या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आकाशही त्यामुळे अभिजितचा स्वीकार करण्यासाठी खरं तर घाबरत असतो. आकाश म्हणतो की भूमी, आठवतंय तुला ते सगळं, त्या दिवशी काय झालं होतं. तेव्हा मग भूमी आणि आकाश आणि घरातल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर तो क्षण उभा राहतो.
भूमी आकाश हे दोघंजणही जेव्हा फिरायला गेले होते तेव्हा अभिजित हा त्याचा पाठलाग करत होता आणि त्याला मारणार होता. आणि अभिजितने वरून टेरेसवरून फार्म हाऊसमध्ये आकाश असताना त्याच्यावर गोळी देखील झाडली होती. परंतु भूमीने जे गळ्यात त्याच्या लॉकेट दिलेलं होतं त्या लॉकेटमुळे खरं तर आकाशचा जीव वाचला होता. आणि ती जी गोळी लागलेली होती ती थेट त्या लॉकेटवर लागल्यामुळे तिथे गोळी त्याच्या छातीमध्ये पास झाली नव्हती. हे सगळं आता आठवलं. नंतर राजा काका तू इथे कसा हे विचारल्यावर राजा काका म्हणतो की अरे आकाश, मी तुझ्या मागावर आहे. माझा तो करंटा मुलगा अभिजित हा तुझ्या जीवावर उठलाय रे, तो बघ. असं म्हणून अभिजितला आता वरती अभिजित असताना जेव्हा भूमी आणि आकाशला काका दाखवतो तेव्हा मात्र त्यांना जबरदस्त धक्का बसतो. आणि सगळ्यांची नजर पडल्यावर अभिजित तिकडून धावत पळत निघालेला असतो. आणि आकाश म्हणालेला असतो की काका तू भूमीला सांभाळ, मी आता अभिजितला आज सोडत नसतो. आणि अभिजितच्या तो मागे मागे आता पळत असतो. आणि मागे पळत असताना त्यांच्यामध्ये ती झटापट झाली होती. आकाश म्हणतो की भूमी, तो सगळा क्षण मला आठवतोय की जे काही झालं होतं, अभिजितने जे काही घडवून आणलं होतं ना, त्यामुळे खरंच मला खूप वाईट वाटतंय आणि तेवढाच मला त्रास झाला होता. आणि अभिजित मला सांग की कशावरून तू पुन्हा असं वागू शकणार नाहीस किंवा पुन्हा तू असं करणार नाहीस, हे कशावरून, असं आकाश आता त्याला विचारत असतो. आणि ते विचारत असताना अभिजितला आता काय उत्तर देऊ हेच कळत नसतं. परंतु त्याच्या डोळ्यात आता बलदेवच्या पाणी आलेलं असतं. तर पुढे कसं काय मॅनेज करायचं हे सगळ्याचा तो विचार करत असतो. आकाश म्हणतो की आतापर्यंत तुला मी भाऊ म्हणून मानतच होतो. प्रत्येक वेळेला तुझ्या चुका सुधाराव्यात असंच मला वाटायचं. पण आता कसा विश्वास ठेवणार तुझ्यावर की तू पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार नाहीस, पहिल्यासारखाच पुन्हा वागणार नाहीस, आमच्यावर राग ठेवणार नाहीस, कसा विश्वास ठेवणार. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की हो आकाश, मला माहिती आहे मागच्या काळात जे काही मी वागलोय त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला आहे. विशेषतः भूमी आणि आकाश, तुमच्या दोघांचा मी खूप राग करायचो, द्वेष करायचो. खरं तर मी जीवावरही उठलो होतो तुझ्या. परंतु आता मी खरंच सांगतो माझ्या मनात तसं काहीही नाही. मी सगळं मागे घातलं आहे आणि मी तुझी हात जोडून माफी मागतो. हवं तर तुझे पाय धरतो आणि तुझी माफी मागतो जे काही मागच्या काळात घडलं आहे त्याबद्दल. पौर्णिमा त्याला धरते आणि म्हणते की अहो हे काय करताय तुम्ही, त्याचे पाय धरून माफी वगैरे काय मागताय. तेव्हा मग अभिजित म्हणतो की थांब पौर्णिमा थांब, मी जे काही चुका केल्या आहेत ना त्या केल्या चुकांच्या मला पापांचं प्रायश्चित्त घेऊ दे, प्लीज असं काहीही करू नकोस. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणत असते तुम्ही हे जे काही वागलायत ना ते मला अजिबात आवडत नाही आहे. काहीच गरज नाही आहे ह्याची माफी वगैरे मागण्याची. तोही तुमच्याबरोबर काही कमी वागला नाही आहे आणि तुम्ही काय हे सोडून देताय. अभिजित म्हणतो की नाही पौर्णिमा प्लीज आता असं बोलू नकोस. आता ना मला या सगळ्या गोष्टींचा खूप तिटकार आला आहे. आता द्वेष या सगळ्याच्यापेक्षा मला माझं कुटुंब प्यारी आहे. मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे, मला माझ्या कुटुंबासोबत माझं हे उरलेलं आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे मी माफी मागतो आकाश तुझी. आणि भूमी मी तुझी पण माफी मागतो, कारण तुझ्याशीही मी खूप चुकीचा वागलो आहे, बरोबर ना. तुझ्याबरोबरही मी नीट वागलेलो नाही आहे. त्यामुळे आता मी तुझी पण हात जोडून माफी मागतो. जे काही घडलं आहे त्याबद्दल प्लीज भूमी मला माफ कर. तुझ्यावर आणि आकाशवर मी खूप वाईट वेळ आणली आहे, हो ना, मला माफ कर. असं म्हणून आता तो नाक घासून तिची माफी मागायला तयारी असतो. परंतु आकाश धरतो आणि म्हणतो एक मिनिट अभिजित, अशी नाक वगैरे धरून माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे, उठ उठ पहिले तू आता. असं म्हणून ते त्याला उठवतो आणि नंतर म्हणतो की हे बघ अभिजित, तू जे काही केलेस त्या चुका होत्याच, परंतु तू माफी मागितल्याने ते सगळं काही नष्ट झालं आहे आणि तुला तुझ्या चुकांचं प्रायश्चित्त करायचं आहे ना, आणि तुझ्या पापाचं प्रायश्चित्त तुला झालं आहे. तुझी चूक तुला समजली, यापेक्षा मोठं काहीही नाही. त्यामुळे तू कोणाचीही माफी मागण्याची आता काहीच गरज नाही आहे. आता तुला तुझ्या चुकांची प्रायश्चित्त झालं आहे तेच बस आहे आमच्यासाठी, बाकी काही नको. आणि तू आमचा भाऊ आहेस. असं म्हटल्यावर आता अभिजित आणि आकाश दोघंजणही एकमेकांना मिठी मारतात आणि आकाशने फायनली आता अभिजितला भाऊ म्हणून स्वीकारलेलं असतं. भूमी अभिजितकडे बघतच राहते आणि त्यानंतर मग अभिजित तिला हात जोडून म्हणतो की माफ करशील ना भूमी. तेव्हा ती म्हणते की हो, आकाशने माफ केलं म्हणजे मी पण माफ केलं. नंतर आता तो अथर्वकडे येतो. अथर्वही त्याला दादा असं म्हणत रडत इमोशनली मिठी मारतो आणि मानसी पण त्याच्याकडे हसत बघत असते की भाऊजी तुम्ही बरं झालं परत आलात. आणि ती आनंदाने त्याच्याकडे बघू लागते. नंतर आता अभिजित अथर्व सगळे आता एकत्र आलेले असतात आणि हे सगळं पाहून मात्र रागिणीचा अगदी जळफळाट होत असतो की हा कोणीतरी तोतया आमच्या घरात सगळ्यांनी त्याला स्वीकारलं आहे, आता काय करायचं याची भीती असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. अभिजित रागिणीला म्हणत असतो की तुझ्याकडे दसऱ्यापर्यंत वेळ आहे, तू जे काही केलं आहेस ना त्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट कर आणि आता सगळ्यांसमोर तुझा गुन्हा कबूल कर, नाहीतर मी सगळ्यांसमोर दसऱ्याच्या नंतर तू जे काही केलं आहेस ना ते बोलून दाखवणार आहे. त्यामुळे आता जे काही घडलं आहे त्याबद्दल तू सांग.
सगळ्यांसमोर तू तुझं मोकळं मन कर, त्याशिवाय काही होणार नाही, नाहीतर मी सगळ्यांसमोर तुझं सत्य सांगेन. तेव्हा रागिनी येते आणि म्हणते की आकाश हा माणूस आपला अभिजित नाहीच आहे, हा माणूस कोणीतरी तोते आहे आणि ना हे मी सिद्ध करू शकते, मला याच्या विरोधात पुरावा सापडला आहे, हे बघ. असं म्हणून रागिनी आता काहीतरी दाखवायला लागते. त्याच वेळेला रागिनीला भूमी म्हणते की तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का आत्या, की तुम्ही यांना म्हणजे अभिजित भाऊजी मानायला तयार नाही आहात? तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो, पुरावा पुरावा मी लवकरच दाखवीन. आणि मग आकाश आणि भूमी हे एका ठिकाणी हॉस्पिटलमध्ये येतात. त्याच वेळेला आता रागिनी तिला एक काहीतरी रजिस्टर दाखवते आणि ते पाहिल्यावर भूमीला धक्काच बसतो. आता नेमकं ते काय असेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.